नागपूरचे संत्री अख्ख्या जगाला माहिती आहेत कारण त्याला जीआय टॅग आहे. ते ज्युसी आहेत, खूप गोड लागतात, दिसायला तर त्याहून गोड वगैरे वगैरे. पण हे सगळे कॉम्प्लिमेंट्स फक्त या फळालाच का जातात? आज मी नागपूरच्या काटोल तालुक्यात गेलेलो. काटोल म्हणजे नागपूरच्या संत्र्यांचं हृदय म्हणून एका रिक्षावाल्या काकांना सांगितलं जिथे शेत दिसेल तुम्हाला तिथे थांबवा. शेत दिसलं आणि गाडीत थांबली. वेलकम टू काटोल ॲट मेट 15. थँक्यू थँक्यू. शेतात एका शेतकरी काकांना हाय करून शेत फिरवता का म्हणालो. हो चला चालतं. हा चला ना. आपल्याला अपेक्षित असतं ना की आपण केलेल्या कष्टाबद्दल कोणीतरी कौतुकाने 4 शब्द बोलावे, पण काकांना त्या 4 शब्दांची नाही तर मी भर उन्हात प्रवास करून त्यांच्याकडे आलोय त्यामुळे मी काय खाल्लं असेल की नाही याची चिंता होती. काकांनी मला एकच नाही पण इथून घरी पोहोचस्तोवर वाटेत भूक लागली तर खाऊन घे म्हणत 10 ते 12 संत्री पुरत नसताना बॅगेत टाकल्या. एवढी संत्रा घेऊन जा ना घरी. थँक्यू. आपण सावलीत घरी बसून खातो ते ज्युसी संत्री, पण मी आज बघत होतो त्या एका शेतकऱ्याला जो 45 डिग्रीत रक्ताचं पाणी करत होता. शेतामध्ये काय मस्त गमते. इथे मला अजून एक शेतकरी काका भेटले आणि घेऊन गेले मला त्यांच्या मोसंबी बागेत. कोणाच ठाऊक का पण शेतकऱ्यासारखं दिलदार मन मी क्वचितच कोणाचं बघतो. म्हटलं मोसंबी खायला लागत असेल. काकांकडे फोन बटनांचा होता पण याच हाताने वाढलेली ही मोसंबी आता आयफोन वाला सुद्धा खाणार होता. शेतात झाडाखालच्या गर्द सावलीत जी झोप लागली मला ती आजपर्यंत एसीत कधीच नाही लागली. मी परत नागपूरमध्ये आलो आणि श्री हिरावाली संत्रा बर्फी खाल्ली. इतकी आवडली की 250 ग्रॅम घरी घेऊन आलो. मी त्याच संत्रीने बनवलेला एक फ्रूट आईस्क्रीम सुद्धा खाल्लं. अभिमान वाटतो जेव्हा शेतकऱ्यांमुळे एखाद्या गावाला त्याचं अस्तित्व मिळतं. याच्यानंतर मला कोणत्याच बर्फीचं इतकं कौतुक नसेल. वाह वाह. थँक्यू. या उन्हाळ्यात सुद्धा आम्ही तुमच्यामुळे हे रसरसीत संत्री खाणार आहोत.